आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना काय आपल्याला सुद्धा काही तर पौष्टिक खायची गरज आहे. तर आता मखाण्याचा विषय आपण भरपूर ऐकतो. तर बदाम आणि मखाण्याची पावडर कशी करायची ते बघूयात. हे रोज थोड्या दुधात 2 चमचे जरी घालून घेतलं तरी आपल्याला छान वाटतं. तर इथं मी बदाम घेतलेत वाटीभर, मखाने घेतलेत 100 ग्राम आणि साजूक तुपात आपल्याला छान खरपूस होईपर्यंत हे भाजायचे. लहान मुलांनाही आपण दुधाबरोबर ह्याची पावडर देऊ शकतो. तर नक्की करून बघा. इथं मी तूप घातलं आहे, लागेल तसं तूप घालून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. पण आपल्याला तुपातच भाजायचे आहेत हे. तुम्ही पाहू शकता छान मी क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घेते आहे. हाताने आपल्याला चुरून बघायचं आहे. लगेच जर हे होत असेल तर आपले तयार आहेत. लागेल तसं तूप घालायचं आहे म्हणजे हे छान खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात. छान आपले मखाने फुलायला लागलेत आणि त्याचा एक छान सुगंध सुटला आहे. मी हाताने अजून थोडे व्हायचे आहेत म्हणजे असं एकदम दाबलं जात नाही आहे. मंद गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचे हे आणि नंतर मिक्सरला ह्याची पावडर करायची. आता थोडेसे होत आलेत. आता 1-2 मिनटं करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर याची पावडर करून घ्यायची आणि हवाबंद डब्यात ठेवायचे आणि रोज दुधात घालून मुलांना द्यायचं आहे. आपण स्वतःही घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तसंही बदाम शरीराला आपल्या चांगलेच असतात. यात तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता तुम्ही पाहू शकता आपले झालेत छान. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.